नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। अमित राज्य में भी भाजपा सत्ता में है। अकोला के सांसद और विधायक भाजपा के हैं। भाजपा की अब तक महानगर पालिका में सत्ता में रही, फिर भी वार्ड नंबर 6 के नागरिकों को पीने के पानी के लिए भटकना पड़ता है। नालियां जाम है, सड़क गड्ढों से भरी हैं। बच्चों के खेलने के लिए बना शिवाजी पार्क आज खंडहर बन चुका है। बच्चों के खेलने और व्यायाम के उपकरण कहाँ गए? अगर इस पार्क को लाखों रुपए खर्च करके बनाया गया था तो वह विकास कहाँ गया? लोग अब उन लोगों को बर्दाश्त नहीं करेंगे जो सिर्फ एक राजनीतिक संरक्षक के स्वार्थ के लिए रामदास पेट क्षेत्र में स्थित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र को गिराने की धमकी दे रहे हैं। मैं भैयोजी महाराज का शिष्य हूं और स्वामी जी का आशीर्वाद मुझ पर है। यह बात एनसीपी के वार्ड 6 के उम्मीदवार मकरंद पाटोले शरद पवार ने वार्ड की समस्याओं को बताते हुए कही। आज विपक्ष भाजपा की इस बात के लिए कड़ी आलोचना कर रहा है कि राज्य में राजस्व मंत्री काय सांगाल दादा, मागच्या तुलनेत ही जी निवडणूक आहे ही नेमकी विकासावर होईल की काय विकास झाला आपल्या विभागाचा? निश्चित अकोला महानगरपालिकेची 2026 ची निवडणूक आहे, ही निश्चित विकासावर होणार आहे। मागे अनेक वर्षापासून जे सत्ताधारी जे पक्ष होते त्यांची ही तर अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीला जनता निवडून देत होती, परंतु जनतेचा यांच्यावर रोष आहे। हे निवडून आल्यानंतर दिल्लीमध्ये केंद्रात त्यांची सरकार, महाराष्ट्र राज्यात त्यांची सरकार, अकोला महानगरपालिकेत त्यांची सरकार। पाहायचंच राहिलं तर टिळक पार्कमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचे शिष्य भोजने साहेब व त्यांच्या सहकार्यांनी एक इथले माजी केंद्रीय पाटबंधारे क्रीडा मंत्री आदरणीय गुलाबरावजी गावंडे साहेब, माजी कॅबिनेट मंत्री बबनराव नाशिकचे घोलप साहेब आणि एक इथे आताच तिसऱ्या आघाडीतून बीजेपीत पुन्हा वापस गेलेले एक मोठे नेते ते अध्यक्ष असताना नगर परिषदेने आणि एक राष्ट्रवादीत मोठे नेते पदावर आहेत। त्यांनी या पक्षामध्ये जाऊन त्यांनी त्याला मान्यता दिली होती। त्याचा काही वर्षांसाठी कार्यकाळ होता। आज ते आध्यात्मिक केंद्र काही सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृह बनलेलं आहे। एक मोठ्या नेत्याचं तिथे सर्वांना माहिती आहे की त्यांनी तिथे काय उभारलेलं आहे, काय सुरू केलेलं आहे, परंतु काय उभारलेलं तिथे त्यांची मी तो शब्द काढत नाही सध्या, कारण ते आता सध्या निवडणूक असल्यामुळे तो विषय मी न बोलता सांगतो। पहिले ते म्हणतो ते आम्हाला खुली जागा पाहिजे आणि एक मोठा नेता महापौर पदावर पश्चिमची विधानसभा लढल्यावर तो नेता त्याच्या घरात 2-2 तिकीट घेत आहे। त्याचप्रमाणे जे महापौर पदावर झाले ते 2 पदं घेत आहे। जर यांना सेटिंगनी तिकीट द्यायचे होते तर यांनी अकोला महानगरपालिकेत कार्यकर्त्यांना का वापरून घेतलं? आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या आमदार आणि खासदारांसाठी कार्य केलेलं आहे। आदरणीय खासदार अनुप धोत्रे साहेबांनी, मी आज पुन्हा ठामपणे सांगतो, राजराजेश्वर शिव मंदिरात मला शब्द दिला होता, मला तुम्ही सहकार्य करा, मी तुमच्यासाठी मदत करीन। मी दुसऱ्यासाठी तिकीट नव्हतो मागत, मी स्वतः उभा होतो, मी स्वतः तिकीट मागत होतो, परंतु तुम्हाला कार्यकर्ता नाही। आमदार हरीश पिंपळेंसाठी मागच्या वेळेस 1910 मतांनी काठावर पास झाले। या वेळेस आमचा आमदार खासदारांची वाईट नव्हतं, इथल्या ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याशी आमचं वाईट नव्हतं, परंतु ह्या आमदारांनी आम्ही या खासदार आमदारांना हरीश पिंपळेंना तिकीट मागितलं, त्यांच्यासाठी संघर्ष केला नेत्यांना, त्यांना तिकीट आणून दिला। 37,000 मताच्या लीडने आमदार हरीश पिंपळे निवडून आला। त्यांनी छातीवर हात ठेवून सांगाव की मकरंद पाटोळेला पूर्ण मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, महान, पिंजर, गजानन बाबाच्या नावाचा भावनेची आस्था तुम्ही किती दिवस घेणार आहे? तुमच्यासोबत गजानन महाराज आहे, आमच्याही सोबत आहे। आणि मित्रांनो, एक राजकीय वरदहस्त तुम्हाला देवानी एवढं दिलेलं आहे, तुमची राजकीय वरदहस्त असल्यामुळे तुम्ही हिंदुत्वाच्या नावाने जर दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या नगरसेवकांनी अडचण आणली असती तर तुम्ही हो हल्ला केला असता, परंतु आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान, मी परमपूज्य श्री भैयोजी महाराजांचा शिष्य आहे। आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून सद्गुरू दत्त धार्मिकच्या माध्यमातून आम्ही कार्य केलेलं आहे। मी जवळपास माझ्या सहकार्यांसह 3 लाख मुलांना संविधान जागरण हमारा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, साहित्य, सामान्य ज्ञान परीक्षा घेतल्या। परंतु मित्रांनो, छत्रपती स्वामी समर्थ केंद्राला यांनी मंजुरात का नाही दिली? यांची सत्ता, यांचा महापौर आहे,
कोणाची त्या जागेवर नजर आहे, कोण नेता आहे तो. मी आज त्यांचं नाव नाही घेणार, पण पुढं कदाचित नक्की मला नाव घ्यावं. 700 भक्तांनी त्यांच्या फॉर्मवर सह्या केलेल्या आहेत. 3 नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. मग त्या आध्यात्मिक केंद्राची जागेची लीज परवानगी तुम्ही का नाही देत आहे? तुमची सत्ता असताना, तुमचा खासदार, तुमचा आमदार असताना तुम्ही देत नाही आहे. आज आदरणीय काँग्रेसचे सर्व नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरद पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली. मला सांगा, आज भारतीय जनता पार्टीच्या बावनकुळेंची आपल्या प्रभागात सभा संपन्न होणार आहे, शिवाजी पार्क या ठिकाणी. काय बोलाल? आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची इथे सभा होत आहे, परंतु त्यांनी केलेला जो विकास आहे तो जनतेपर्यंत त्यांनी पोहोचवला नाही. आमच्या इथे अनेक वर्षापासून रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, लाईट बंद आहे. नाल्या चौडीकरणाच्या नावाने यांनी फक्त हो हल्ला केला. आज पण गटार तसेच तुंबलेले आहेत. आमच्या बाजूला इथे डम्पिंग ग्राउंड तयार केलं होतं, त्याचा कचरा जाळतात, म्हाताऱ्या लोकांना श्वास घ्यायला त्रास जाते. आज जे लोक उमेदवारी मतं मागत आहेत, हरीश पिंपळे साहेबांनी छातीवर हात ठेवून सांगावं की एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात फिरले होते, त्यावेळेस हाच मकरंद पाटोळे तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, पण तुम्ही आम्हाला साथ नाही दिली, तुम्ही धोका दिला, माझा विश्वासघात केला. हा मकरंद पाटोळेचा आरोप आहे, परंतु ही जनता माझ्यासोबत आहे. 100% मला निवडून देईल हा विश्वास आहे.